नमस्कार. माधव मंथनमध्ये आपलं स्वागत आहे. संघाला आणि हिंदू महासभेला कायम एक प्रश्न विचारला जातो. 1942 साली भारत छोडो आंदोलनाच्या वेळेला तुम्ही कुठे होतात, हा प्रश्न विचारला जातो. ह्या प्रश्नाविषयी चिंता करत असताना काही माहिती माझ्या समोर आली आणि त्या माहितीच्या आधारावर माझ्या मनात जे विचार आले ते मांडण्याचा प्रयत्न करतोय. 1940, 41, 42 साली दुसरं महायुद्ध सुरू असताना त्या संबंधित काही घटना जगभरात घडत होत्या. त्यातली महत्वाची घटना म्हणजे जर्मनीच्या बाजूने इंग्लंडच्या विरोधात जपान देखील युद्धात उतरलं होतं. पर्ल हार्बरची घटना झाली होती आणि या सगळ्यामुळे इंग्लंडची बाजू थोडी कमकुवत व्हायला लागली. इंग्रज सैन्यातले भारतीय सैनिक जपाननी युद्ध कैदी म्हणून पकडले होते. ते सिंगापूरला होते. श्यामजी कृष्ण वर्मा यांनी या पकडलेल्या सैनिकांना आपल्या सोबत घेतलं आणि सुभाषचंद्र बोस यांच्या हातामध्ये आझाद हिंद फौजेचं सगळी सूत्र दिली. मग ही आझाद हिंद फौज पूर्वेकडून आपला देश स्वतंत्र करण्यासाठी भारताच्या पूर्व सीमेपर्यंत यायला लागली. अशा वेळेला इंग्रजांच्या दुर्बळ कठीण स्थितीचा फायदा घेऊन काही अंशी स्वातंत्र्य तरी आपल्या पदरात पाडून घेता येतं का, असा विचार गांधीजींच्या मनात आला. आणि मग आता मनात आलाय तर मग काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांशी हा विषय बोलावा, चर्चा करावी. म्हणून मे 1942 मध्ये काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांशी महात्मा गांधींनी चर्चा करायला सुरुवात केली. मग कोणी कोणी कसा कसा प्रतिसाद दिला. ते जवाहरलाल नेहरूंशी बोलले, ते अबुल कलाम आझादांशी बोलले आणि त्यांची प्रतिक्रिया ही फार काही सकारात्मक नव्हती. हे मी देतोय. माझ्याकडे हे एक पुस्तक आहे, महात्मा गांधी द काँग्रेस अँड पार्टिशन ऑफ इंडिया, असं हे पुस्तक माझ्याकडे आहे. हे पुस्तक लिहिलंय दिनेशचंद्र झा यांनी. हे दिनेशचंद्र झा 1937-38 पासून ते 30 जानेवारी 1948 पर्यंत गांधीजींच्या सोबत होते आणि त्यामुळे काही घटनांचे, काही संवादांचे ते प्रत्यक्ष साक्षी आहेत. हा विषय जेव्हा गांधीजींनी जवाहरलाल नेहरूंच्या समोर मांडला तेव्हा जवाहरलाल नेहरूंची काय प्रतिक्रिया होती हे दिनेशचंद्र झानी या पुस्तकात लिहिलेलं आहे. मी वाचून दाखवतो. बट देर वर क्वाइट अ फ्यू डिसेंटिंग व्हॉइसेस विदिन द काँग्रेस टू लॉन्चिंग ऑफ ए मास civil disobedience movement. Nehru's first reaction was unfavorable. So was that of Congress President Azad. जवाहरलाल नेहरू आणि अबुल कलाम आझाद यांनी या कल्पनेला विरोध केला. पण गांधीजी काय आपल्या मनातला विषय सोडणाऱ्यांपैकी नव्हते आणि म्हणून तो विषय त्यांनी लावून धरला आणि 7, 8, 9 ऑगस्ट 1942 या दिवशी मुंबईमध्ये काँग्रेस महासमिती किंवा अखिल भारतीय काँग्रेस कमिटी, ऑल इंडिया काँग्रेस कमिटी यांचं एक अधिवेशन मुंबईत करावं असं ठरलं. गवालिया टँक हे त्यावेळेला त्या जागेचं नाव होतं. आता ऑगस्ट क्रांती मैदान असं त्या जागेचं नाव झालेलं आहे. ग्रँट रोड रेल्वे स्टेशन पासून जवळ आहे, चालत जाण्या एवढं अंतर आहे. तिथे हे अधिवेशन भरलं. या अधिवेशनामध्ये 8 तारखेला अशा प्रकारचं आंदोलन छेडण्यावर चर्चा झाली प्रतिनिधींच्यात.
आता त्याच्या आधी काही घटना याही घडून गेलेल्या आहेत. दुसऱ्या महायुद्धामध्ये हिटलर आणि रशिया यांच्यात एक करार झाला होता. ह्या कराराप्रमाणे एका बाजूने हिटलरनी आणि दुसऱ्या बाजूने रशियानं पोलंडवर आक्रमण करायचं आणि अर्ध पोलंड दोघांनी वाटून घ्यायचं, अशी ही कम्युनिस्ट आणि नाझी यांची विचारसरणी. हे नाझी आणि कम्युनिस्ट यांचं हे एकत्र असं कारस्थान होतं. आता हे जोपर्यंत सगळं ठीक चाललं होतं तोपर्यंत भारतातले कम्युनिस्ट हे या युद्धाला वॉर अगेन्स्ट इम्पिरियलिझम, राजेशाही विरुद्धचे हे युद्ध, कारण ते इंग्लंडच्या विरोधात रशिया होती, त्यामुळे मग कम्युनिस्ट सुद्धा वॉर अगेन्स्ट इम्पिरियलिझम म्हणत इंग्लंडच्या विरोधात उभं होतं. 41 सालात जूनमध्ये हिटलरनं विश्वासघात केला आणि रशियावरच आक्रमण केलं. हिटलरनं रशियावर आक्रमण केल्याबरोबर रशिया हे इंग्लंड सोबत जाऊन उभं राहिलं, इंग्लंडच्या बाजूला, इंग्लंडला पाठिंबा देण्यासाठी त्या युद्धात उभं राहिलं. इंग्लंडच्या सोबत रशिया उभं राहिल्याबरोबर भारतातल्या कम्युनिस्टांची भूमिका बदलली. आता हे युद्ध झालं पीपल्स वॉर अगेन्स्ट नाझिझम, म्हणजे आधी नाझी लोकांना सोबत घेऊन वॉर अगेन्स्ट इम्पिरियलिझम, आता पीपल्स वॉर अगेन्स्ट नाझिझम अशी त्यांनी आपली सुद्धा भूमिका बदलली. कोणीतरी म्हटलंच आहे ना, मॉस्कोत पाऊस पडला की आमच्या इकडचे कम्युनिस्ट छत्री उघडतात, त्यातलाच हा प्रकार आहे. आणि मग त्यामुळे गांधीजींच्या आणि काँग्रेसच्या या प्रस्तावाला कम्युनिस्टांनी विरोध केला, हे लक्षात घेतलं पाहिजे. गांधीजींचा प्रयत्न होता जे इंग्लंडच्या विरोधात आहेत त्यांना आपल्यासोबत घेऊ, पण आता परिस्थिती बदलली होती, त्यामुळे बरेचसे कम्युनिस्ट हे या अधिवेशनाला अनुपस्थित होते. मोजके 8, 10, 12 एवढेच तिथे उपस्थित होते आणि त्यांनीही प्रस्तावाला विरोध केला. प्रस्ताव काय होता? अशा प्रकारचं एक भारत सोडून जा असं आंदोलन करायचं, असा प्रस्ताव होता. आणि मग रात्री उशिरा गांधीजींचं या सगळ्यांच्या समोर भाषण झालेलं आहे. दिवसभर चर्चा झाली, उशिरापर्यंत चर्चा चालली आणि चर्चेच्या शेवटी 8 ऑगस्टला रात्री उशिरा गांधीजींचं भाषण झालंय. त्या भाषणातला संबंधित भाग मी वाचून दाखवतो. गांधीजी म्हणतात, "The actual struggle does not commence this very moment. You have merely placed certain powers in my hands. My first act will be to wait upon His Excellency, the Viceroy, and plead with him for the acceptance of the Congress demand. This may take 2 or 3 weeks." याचा अर्थ तुम्ही मला आता काही अधिकार दिलेले आहेत आणि त्या अधिकाराला अनुसरून मी व्हाईसरॉयला भेटेन आणि आमची जी मागणी आहे ती त्याच्यासमोर ठेवेन. हे सगळं करायला 2 ते 3 आठवडे वेळ लागेल. त्यानंतर व्हाईसरॉय काय भूमिका घेतो याच्यावर आपण पुढचं काय पाऊल उचलायचं हे ठरेल, असा तो विषय होता. हे अधिवेशन ठरलं तेव्हापासून इंग्रज सरकार हे या अधिवेशनासंबंधी हालचालींवर बारीक नजर ठेवून होते. 9 तारखेला पहाटे पूर्वीच इंग्रज शासनानं त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या सगळ्याच्या सगळ्या वरिष्ठ नेत्यांना अटक केली. मग त्याच्यात महादेवबाई होते, महात्मा गांधी होते, सरोजिनी नायडू होत्या, मीराबेन होत्या, जवाहरलाल नेहरू होते, सरदार पटेल होते, अबुल कलाम आझाद होते आणि इतर असे सगळे वरिष्ठ नेते यांना इंग्रज सरकारनं अटक केली. काहींना पुण्यातल्या आगाखान पॅलेसमध्ये पाठवलं आणि काहींना नगरच्या किल्ल्यातल्या तुरुंगामध्ये पाठवलं. ही बातमी जेव्हा देशभर पसरली तेव्हा लोकांच्या मध्ये प्रचंड क्षोभ निर्माण झाला आणि मग ते स्वतःहून स्वयंस्फूर्त पद्धतीनं लोक देशभर रस्त्यावर उतरले
आणि आपल्या आपल्या पद्धतीनं या सगळ्या घटनेचा निषेध प्रतिवाद करायला लागले. मग कोणीतरी पोलीस स्टेशन्सवर गेले, कोणी कचेरीवर गेले, कोणी धरणं धरून बसले, कोणी कोणी मोर्चे काढले. अशा वेगवेगळ्या पद्धतीने या सगळ्या इंग्रज सरकारच्या कृतीला लोकांनी आपला निषेध नोंदवला, आंदोलन केलं. हे जे न ठरलेलं झालं त्याला नंतर भारत छोडो आंदोलन किंवा क्विट इंडिया मूव्हमेंट असं नाव देण्यात आलं. आता ह्याच्यामध्ये अजून एक लक्षात घेतलं पाहिजे, हे मुंबईमध्ये ही जी सगळी मंडळी जमली होती ही आंदोलन करायला जमली नव्हती, हे लक्षात घेतलं पाहिजे. ही ऑल इंडिया काँग्रेस कमिटीच्या अधिवेशनासाठी जमली होती आणि त्या ठिकाणी पुढे केव्हा तरी आंदोलन करायची वेळ आली तर करू, त्याच्या आधी व्हाईसरॉयपर्यंत आपली मागणी पोहोचवू असा प्रस्ताव झाला होता. दुसऱ्या दिवशी नेत्यांना पकडल्यानंतर लोक रस्त्यावर उतरले, त्याला नंतर क्विट इंडिया मूव्हमेंट असं नाव दिलं गेलं. सामान्यपणे आंदोलन हे दिल्लीत होतं, व्हाईसरॉय दिल्लीत, मग आंदोलन मुंबईत कशाला? हे पडलेलं कोड आहे मला. केंद्रातल्या सरकार विरुद्ध जर आंदोलन असेल तर सामान्यपणे ते दिल्लीत होतं, बोट क्लबवर होतं किंवा जंतर मंतरवर होतं किंवा आणखीन कुठल्या तरी संसदेच्या बाहेर होतं. अशी ही आंदोलनं होतात. मुंबईतल्या सरकारच्या विरुद्ध, आता त्यावेळेला बॉम्बे प्रेसिडेन्सी होती, आता महाराष्ट्र राज्य आहे, पण मुंबईतल्या सरकारच्या विरुद्ध जर आंदोलन करायचं असेल तर आंदोलक आझाद मैदानापर्यंत मोर्चा घेऊन जातात. आझाद मैदानावर पोलीस ते आंदोलन अडवतात. मग आलेले लोक त्या आझाद मैदानावर थांबतात आणि आंदोलनकाऱ्यांचे काही प्रतिनिधी हे शासनाच्या प्रतिनिधींना भेटायला जातात किंवा शासनाचे प्रतिनिधी हे आंदोलनाच्या ठिकाणी येतात आणि तिथे मग काय ती घोषणा करतात. तशा प्रकारचं काहीच झालं नाही, तसं योजलंही नव्हतं. किंवा अजून एक प्रकार असा असतो की देशभर जर आंदोलन करायचं असेल तर देशातल्या प्रमुख ठिकाणी, मुंबई असो, बंगळुरू असो, हैदराबाद असो, त्यावेळचं मद्रास, आत्ताचं चेन्नई, किंवा अहमदाबाद असो, कलकत्ता असो, चंदीगड असो, भोपाळ असो, अशी जी पटना असो, प्रमुख शहरं आहेत, अशा शहरांमध्ये एकाच वेळेला सगळीकडे आंदोलन होतं आणि प्रत्येक ठिकाणी त्या आंदोलनाचं नेतृत्व करायला केंद्रातला कोणी ना कोणीतरी नेता तिथे जातो, त्या आंदोलनाचं नेतृत्व करतो. तसंही काही झालं नाही. त्यामुळे हे आंदोलन योजलंही नव्हतं आणि हे आंदोलन झालंही नाही. मग जे योजलंच नाही, जे झालंच नाही, त्याच्यामध्ये संघ किंवा हिंदू महासभा कसं सहभागी होणार? काँग्रेस वर्किंग कमिटी, ऑल इंडिया काँग्रेस कमिटीचं जर अधिवेशन होतं तर तिथे संघ किंवा हिंदू महासभेचे किंवा अन्य कुठल्या संघटनेचे लोक कसे काय असणार? मग तुम्ही का नव्हतात, कुठे होतात, ह्या विचारण्याला काही अर्थ नाही का? आणि विचारतो कोण? की ज्या जवाहरलाल नेहरूंनी सुरुवातीला महात्मा गांधींनी ही चर्चा सुरू केल्यानंतर विरोधाचा सूर आळवला, त्यांचे नातू पण तू आम्हाला विचारतात तुम्ही कुठे होतात. ज्या कम्युनिस्टांनी या कल्पनेलाच विरोध केला होता, प्रस्तावालाच विरोध केला होता, जे इंग्लंडच्या बाजूने उभे होते पीपल्स वॉर म्हणत, ते कम्युनिस्ट संघाला आणि हिंदू महासभेला विचारतात तुम्ही कुठे होतात. किती हा विरोधाभास! म्हणजे आपणच चूक करायची, म्हणजे म्हणतात तसं उलटा चोर पुलिस को डाटे अशी म्हण आहे, त्यातला हा प्रकार झाला. असं हे न झालेलं आंदोलन, न योजलेलं आंदोलन होतं, हे आता नक्की सिद्ध होतं. हे विचार जर आपल्याला पटले असतील, आवडले असतील तर शेअर करा, लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.